हॅलो हॅलो. हा युवाय रामराम. नमस्कार नमस्कार. बोला बोला बोला. अहो काय ते सुपारी फोडल्या लगीन जमवले आणि पुन्हा तुम्ही तिकडं जाय आम्ही इकडे गपाय तुम्ही तिकडे गपाय. अहो आता एक पहिली अडचण तुम्हाला सांगतो. आता अडचणी यावं लागणार आधी आडीनं अडचणीनं अटीनं असले नाही नाही आता तुम्हाला सांगतो पहिली अडचण काय झाली माहिती आहे का? हा तुमचं घर आहे गावात. अहो मग आता गावात घर आहे चांगली गोष्ट आहे की. गावात नाही. हा काय झालं माहिती आहे का? तुमचं घर रानात बांधा पट्टंगणाला. कशासाठी? ती काय होतंय स्वयंपाक करताना आमची मुलगी हा एखादा माणूस दारात किंवा खिडकीपासून गेला हा का तिला चपातीच पुन्हा दुसरी लाटा येत नाही. अरे अवघडच काम आहे की. ही अडचण आहे बघा. बर बर ठीक आहे ठीक आहे घर बांधू गावा रानात बांधू. चला हा पुढची काय अडचण आहे तुम्ही सांगा. दुसरी अडचण हा पोरगा मस्त गोरा गुमटा आहे बर पण त्याचं नाकच लय पसराट आहे हो. नाक पसरेल आहे. हा मग काय करू आता वेल्डिंग वाल्याकडे नेऊन चिचून आणू का नाक त्याचं? ते अहो, आता आम्ही बाबा आई बाबा आहे तसलंच पोरग होणार ना. मग आता काय नाक चिचवा चपटाय ते लांबड करायला. अहो तसं नाही. ती काय तुम्हाला काय लवकर नाही म्हणते ती का? मग त्याची सर्जरी करून घ्या की जरा. अहो सर जर नीट करून गेलं तुम्हाला आधी दिल्या तर आतनं 2 लाख रुपये दिलेच की होय. हा, पुन्हा आता लग्नाला खर्च होते 7-8 लाख रुपये. हा हा, आणि ही करून मग पुन्हा राहणार घर कुठं बांधू? घर बांधा की घर बांधलं का अहो, करून. राहणं तर राहत नाही की एवढं सगळं खर्च केल्यावर. अहो आता तिसरी अडचण. अजून काय अडचण आहे अजून पुढली? सांगा हा पुढची अडचण सांगा. ती अडचण नंबर 3. अहो काय अडचण लावल्या तुम्ही कसली अडचण आहे बरं सांगा, अहो सांगा. ती काय झालं परवा ती पोटू धावला आमचा साडू मेहुणी सासू ही आलती. हा ती म्हणते ती आपल्या पोरीची उंची कमी पडते आहे. पोराची उंची 7 फूट आहे. बर. 7 फुटाच्या आसपास आहे. आपली पोरी 5-5.5 फुटच उंची आहे. बर मग काय करायचो? अहो तुम्हाला कळत कसं नाही जी उंची जादा असली तर लाखात पोरगा ओळखू येतो लाखात पोरगा देखना दिसतोय राहून तुम्ही काय उंची जादा आहे म्हणून लगीन मोडायला लागलाय. काय अवघड काम झालंय तुमचं. हीच आम्हाला आता अडचणी लागले हो. बर मग आता काय करायचं? मग आता काय करू मी लवाराकडे नेऊन त्याचं गुडघं तोडून वेल्डिंग करून कमी करून आणू का 2 फूट? अहो गुडघं तोडते ती कसं हो? मग काय करायचं? गुडघं तोडून उंची कमी करायची. मग पुन्हा काय? पुन्हा त्यानं काय करायचं? मग त्या कमल हसनच्या पिक्चर अपराजासारखं गुडघ्यात बोट घालून उभा करू का? अहो का आता ही अडचणी लागली हो, दुसरं काय नाही नाही बघा. नाही, गुडघ्यात ही अडचण चला मी सोडवू शकतो. या गुडघ्यात बोट कंपनीला मागवून घेतो मोठं जरा हा. आणि गुडघ्यापासून खाली उंची कट करतो त्याची. हा चला पुढे बोला. हॅलो हॅलो. झाल्या अडचणी संपल्या का तुमच्या? नाही अडचण नंबर 4. अजून काय? अरे बाप रे अजून पुढची अडचण. बरं सांगा सांगा सांगा. अडचण नंबर 4 अशी आहे हा पोराला सरकारी नोकरी नाही म्हणते ती. बर ह्यात एक लय अडचणी लागल्या अरे हो. बाबा सरकारी नोकरी जर असती तर तुझ्या अडचणी ऐकत घेत बसायला मला अडचण आल्या असते का सांग बरं बघू. अरे सरकारी नोकरी असते म्हणजे असं पायाना गुडघ्यानं असं लोटांगण घेत आला असतं की. आणि त्यात काय अडचण दुसरी एक अडचण आहे. तुझी अडचण राहू दे बाबा मला तुझी पोरगीच करायची ना. विषय कट कर. माझा पोरगा जातला मी ओळ म्हणून सोडीन जोगते म्हणून सोडीन. तू डोकं खाऊ नको. बरं, ऐकून घ्या की, ऐकून घ्या हो, काय ऐकून घ्या की. कौतुक झालं तुझं लय. आणि त्यात तुम्ही काय म्हणताय घर बांधल्यावर ना जमीन बी राहत नाही. मग जमीन जागा तर पाहिजे कमीत कमी करून खायला. अरे 2 लाख तुला 10 लाख लागणार आणि गावातलं घर पाडायचं आणि रानात नेऊन बांधायचं. खर्च आला जमीन 2 एकर काय लागते की. मग आता काय करणार आम्ही? कट कर बाबा तू. जमीन इकडं मला लग्न नको करणार पोरगी. घर बांधणार तुम्ही. ए बाबा, मला पुन्हा तुझी- काय पुरून खायचो? मला तुझी पोरगी सून म्हणून नको आहे. फोन ठेव. ठेवा ठेवा लय छान आहे ठेव, बघा. ठेव, ठेवा ठेव. ठेवा